बाई बाई बाई, काय करू या शांतीचं काही समजत नाही माय बाई मला तर. मला भजन मंडळीतून काढून टाकलं तिनं. मले वच्छलाला तिनं भजन मंडळीतून काढलं. सगळ्यात मेन सिंगर होती म्हटलं मी तिची, सगळ्यात मेन सिंगर. मला काढलं तिनं आहे ना. मले माझ्यासारखे भजन येतात का कोणाला? कोणी म्हणे का भजन मंडळीमध्ये माझ्यासारखे भजन? मला काढून टाकलं भजन मंडळीतून. त्या सुभद्राला बी काढून टाकलं. थांब म्हणा तू, थांब. पाय ना म्हणा आता तू ही भजन मंडळी जर मी राहू दिली ना तर नावाचीच वच्छला नाही म्हटलं मी, नावाचीच वच्छला नाही. भजन मंडळीची आन बान शान मी आहो म्हटलं. मी वच्छला बाई आहे. त्या भजन मंडळीची आन बान शान आहे. आणि मला काढलं तिनं, मला काढलं. काय समजते काय जुनं बाप्पा ते स्वतःले? काय समजते? थांब ना म्हणा तू, थांब ना. आता जास्त टाईम नाही आहे म्हणा. आता येऊ दे ना माझ्या मैत्रिणीला सुभद्राले. सुभद्रा आणि मी मिळून पाय म्हणा कशी बँड वाजवतो तुझ्या भजन मंडळीची. जर तू भजन मंडळी राहू देईन मी तर नावाचीच वच्छला नाही म्हटलं मी. आता पाय ना तुझ्या पुऱ्या भजन मंडळीच्या बाया आता मी पाय माझ्या कशा भजन मंडळीत मी घेतो. माझी नवीन भजन मंडळी तयार करतो मी आता. पाय म्हणा तू. लय झालं त्या शांतीचं, लय झालं. काय समजते काय मी स्वतःले? तिला वाटते मी आवतो कोणी नाही. मासमोर नाही चालीन ना म्हणा तुया, मासमोर नाही चालीन असं. थांब म्हणा तू आता, थांब. पाय म्हणा तू मजा आता आगे आगे देख होता है क्या. नाही बाई, आदित्यची बार बार फोन करू राहिले. बार व्हॉट्सअपवर मेसेज करू राहिले. काय करू मी आता? कसा रिप्लाय देऊ? पहिले ते एक फोन नव्हते करत, एक मेसेज नव्हते करत. आता मी ना भांडण केलं त्याच्यासोबत. मी म्हटलं मला साक्षगंध तोडायचा आहे. आता कायले बार फोन करू राहिले? काऊन करू राहिले? करा ना म्हणा, करा. ज्याला करायचं आहे त्याला फोन करा म्हणा. मला नका करू म्हणा, मला नका करू. करा ना म्हणा. त्या उद्यासालाच फोन करा आता तुम्ही. मला कायले करू राहिले फोन? आतापर्यंत ऐकलं होतं मी ना तुमचं. सर ऐकलं होतं. लय नादान होती मी पहिले, मला काही समजे नाही. आता सर समजते मला. लय हुशार झाली मी आता नाही येईन म्हणा मी तुमच्या घशात. आता नाही येईन. कायले सगळे फोन करू राहिले? काऊन सगळे मेसेज करू राहिले काय माहीत? मी जेव्हा ताईला एवढे फोन आणि मेसेज करत होती तर एक बार फोन नव्हते करत ते मला. एक बार कॉल बॅक नाही केला ताईनं मला. एका बी मेसेजचा रिप्लाय नाही केला. आता काय फोन करू राहिले, मेसेज करू राहिले. मी बी देतो रिप्लाय. मी नाही देत आता. लय मुश्किल आहे म्हणणं असं नाही, पण मुश्किल लय आहे. माझ्यासाठी लय मुश्किल झालेलं आहे. असं वाटते रिप्लाय देऊन द्या मेसेजचा, असं वाटते कॉल बॅक करा. पण नाही करीन मी. माय बी सेल्फ रिस्पेक्ट आहे. माय बी सेल्फ रिस्पेक्ट. मी नाही करणार मी. ताईला बी समजलं पाहिजे ताईनं माझ्यासोबत काय केलं तर. माझ्या भावनाशी खेळले ते. माझ्या भावनांशी खेळले. ताईला वाटलं होतं अशीच आहे पण अशी तशी नाही मी. असं म्हटलं असं. बापा दोघी मायले घेतून फुगून बसलेल्या. काय झालं येईल? रोहिणी ताईचं तर समजू शकतो. आत्याला काय झालं? आत्या कोणाशी तोंड फुगून बसली. जरूर काही ना काही झालं. आत्या हे घ्या चहा. आणला का चहा? दे शांतीला. तर पाहून घेईन तिला. आता काय झालं? शांता काकू आणि आत्याच्या मधात काय झालं? आता काहीतरी भांडण झालं वाटते. घ्या आत्याच्या. रोहिणीला दे पहिले. बाई रोहिणी चहा नाही पेत का? काय आई? मी म्हटलं बाई चहा नाही पेत का तू? चहा पे ना. वहिनीच्या हातचा चहा? मी नाही पेत. मी हाताने स्वतः बनवून पिऊन घे. नाही तू पे, मी नाही पेत. तूच पेत सुनीच्या हातचा चहा. मी नाही पेत. नाही काय झालं? काय केलं का विशाखा? काय केलं आता तुम्ही मा पोरीले? बोलले का काही तुम्ही? तुम्हाला माय पोरगी लय भारी झाली बाप्पा, लय भारी झाली. लग्न आहे ना माय आता तिचं. आता तर तिचा पिछा सोडून द्या. आता तर तिला चांगलं पहा. जास्त दिवस नाही आहे बाप्पा, ते काही दिवसाची मेहमान आहे आपल्या घरी. मग चालले जाईल लग्न करून आपल्या नवऱ्याच्या घरी. थोडंसं तर सहन करा आता तिला. का तेवढी नाही होत? नाही आता असं काही नाही आहे. तू माय पोरगी कोणाशी बोलू राहिली? नाही आता आम्ही काही नाही बोललो बा रोहिणी ताईले. काही नाही बोललो. बाई रोहिणी काय बोलल्या तुला या? विशाख काय बोलली का? काही नाही बोलल्या आई त्या. काही नाही बोलल्या. बिना बोलासच खूप काही केलं ताईनं. का हो माय बाई, माय पोरगी लय भारी झाली का तुम्हाला? लय भारी झाली लागे? नाही आता एवढ्या वर्ष भारी नाही झाली आणि आताच भारी होईन का आम्हाला? काही नाही झालं, अशी काही गोष्ट नाही आहे. मग काऊन अशी बोलू राहिली ते तर कधी अशी बोलत नाही. आई राहू दे. वहिनीचं नाही मॅटर आहे ते. मी पाहून घेईन. तू बोल नको वहिनीला. राहू दे. मी पाहून घेईन. माय मॅटर आहे. कायचं मॅटर आहे तुमचं? सांग ना माय बाई मला. सांग ना. नाही आई राहू दे. सांगेन तुला वेळ आल्यावर. सर्व सांगेन. चालली मी मारू माती. विशाखा काय झालं? काय बोलले तुम्ही मा पोरीले? काऊन एवढे रागात नाही येते? काय झालं तिले? आता मला कसं काय माहिती नाही ताईला काय झालं तर? मला माहित नाही काय झालं ताईला तर. काऊन ते अशी बोलली? ते तर कधी अशी बोलत नसते. अचानकच काऊन बोलेल ती अशी? जरूर तुम्ही ना तिघी ना काही ना काही केलं मा पोरीले म्हणून बोलू राहिली ना ते. तिचं मन दुखवलं तुम्ही ना, मन दुखवलं. तुम्हाला भारी झाली ना माई पोरगी. तुम्हाला वाटतं कधी जाते कधी नाही. कधीचं लग्न करून देता आहे ना? नाही ना त्या तुम्ही आता मनानं गोष्टी लावलेल्या बापा. आम्हाला काय असं वाटेल? एवढं वर्ष मला लग्नाला किती वर्ष झाले आता? एवढा वर्ष ते मला भारी नाही झाली आणि आता काय भारी होऊन एकदमच. आणि आता मी त्याला काऊन काढायचा प्रयत्न करीन? पहिले त्या सपोर्टमध्ये नव्हत्या ना. आता आल्या ना दोघी तुझ्या सपोर्टमध्ये. आता तुम्ही करू शकता, काही करू शकता तिघी मिळून. काही सांगता नाही येत तुमचं. पहिले तू एकटी होती, सपोर्ट नव्हता तुले. आता सपोर्टमध्ये आल्या ना दोघी जणी. आता कायचा सपोर्ट काय मला काही समजत नाही तुमचं. आणि असे काही विचार नाही आमच्यावाले ना, असे काही संस्कार बी नाही आहे. आम्ही ना काहीच नाही म्हटलं रोहिणी ताईले, काहीच नाही म्हटलं. तुम्ही घ्या चहा. थंड उराला तुमचा. चहा थंड झाला तर मग अजून म्हणसान की थंडगार चहा आणला. थंड व्हायच्या पहिले पिऊन घ्या. दे मला चहा दे. रोहिणीच्या रूममध्ये नेऊन दे चहा. पाय तिला काय झालं तर? बिचारी आता लग्न करून चाललीच जाईल. पाहुणी नाही तुमच्या घरात, ते पाहुणींसारखी आहे. चांगले राहा तिच्यासोबत. ते जे म्हणते तसं करा. बरं ठीक आहे आता, ठीक आहे. आण दे चहा. हो आता हे घ्या.
रोहिणी त्याचा राग अजूक शांत नाही झाला, अजूक शांत नाही झाला गळा त्याचा राग. मोहिनीला सांगा लागेल या बऱ्यात कधी येते काय माहीत. तिची मैत्रीण येणार होती ना, फोन लावून विचारायला लागेल तिला. भांडण्यासाठी कुठं दूर जायची गरज नाही, घरी बसल्या बसल्या भांडणं येतात म्हटलं, घरी बसल्या बसल्या भांडणं येतात. आता रोहिणीताईचंही मूळ चांगलं नाही उरालं, आम्हालाच गलत समजून राहिली रोहिणीताई. त्याची समजूत काढायला लागेल, पण त्याची समजूत निघणार नाही, अशीच नाही निघणार. येणार आहे ना मोहिनीची मैत्रीण येणार आहे, मग पाहू आता काय होते काय नाही. तर मोहिनी काही टेन्शन नाही घेऊ राहिली वाटते. मोहिनी, ओ मोहिनी, मोहिनी काय काम आहे मोहिनीसोबत? तिथं जाऊन बोल ना. इथून काय आवाज देऊ राहिली एवढा ना? भुललीस मी मागं आता आहे का बसेल? हां हां त्या जातो जातो. सर जागूनच पाहिजे यायला, सर जागून करायचं आहे. इथून आवाज देऊ राहील ते, तिथं जाऊन आवाज नाही देऊ राहिली. म्हणून तर लोक म्हणतात तुमच्या घरात भांडणं होत राहतात का, जोरा जोराने आवाज येतात ना ते तुमच्या घरून. हे अशा वगैरे राहतात ना, घरातल्या घरात एकामेकीला आवाज देत राहतात. लोकांना असं वाटतं मग की भांडणं जोरायला यायच्या घरात. कधी सुधारतील काय माहीत बापा या. हे मोठीच अशी आहे तर लाईन आहे तर तशा करणारच आहे. एवढं वर्ष झालं लग्नाला हे नाही सुधारली तर त्या कुठून सुधारतील? काय करू माय बाई मी, मला तर काही समजत नाही. पुऱ्या गावाचं टेन्शन माझ डोक्यावर आहे एकटीच्या, माझ डोक्यावर टेन्शन आहे. बापा देवा पाय रे बापा, तूच आहेस. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर मला तुमच्याशी आहे ना एक काम होतं. अच्छा, काय काम होतं? अरे एवढे शॉक नका हो. अरे मी शॉक नाही नाही नाही. काही पैसा वगैरेचं काम नाही आहे. मी काय म्हणत होती, बोल ना पूजा, बोल. तू काही पण म्हणू शकतो, बोल. मला आहे ना सर काही दिवसाची सुट्टी हवी होती. अच्छा, सुट्टी? काहून, काय झालं? तब्येत वगैरे तर ठीक आहे ना तुझी? काही तब्येत खराब आहे का? काहून सुट्टी हवी होती? नाही 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 सर, तब्येत वगैरे सर्व काही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मला आहे ना माझ्या होमटाऊन जायचं होतं. अच्छा अच्छा, कशासाठी बरं? काही प्रॉब्लेम आहे का? आता काय सांगू याले, कासाठी पाहिजे तर सुट्टी? अरे सर माझ्या मामीची आहे ना खूप तब्येत खराब आहे, म्हणून मला सुट्टी हवी होती. अच्छा अच्छा, पण आता मग ऑफिसमध्ये काम कोण सांभाळेल? एक तू आहेस आणि एक तू अजय आहे. अजय चांगल्याने काम सांभाळतो, अजय पण तू सुट्टीवर गेलेला आहे. तू पण सुट्टीवर चालली जाशील तर काम कोण सांभाळेल? हो ना सर, मला पण तेच टेन्शन होतं. इथे माझ्या विना काम कोण सांभाळून? मला पण तेच टेन्शन होतं, पण काय करू? तुम्ही पण माझी मजबुरी समजा. माझ्या मामीची खूप तब्येत खराब आहे, म्हणून मला जाणं खूप अर्जंट आहे. खरं सर, नाही तर जर अर्जंट नसतं ना मी गेलीच नसते. जाऊ द्या मग सर, अजय गेलेला आहे तर मग मी नाही जात. मग काम कोण सांभाळून ऑफिसचं? जाऊ द्या, मी नाही जात. मग काय आहे, मामीची तब्येतच खराब आहे ना, पालेच जायचं आहे. जाऊ द्या, मी नाही गेले तर काय होणार आहे? जाऊ द्या, मी नाही जात. जाऊ द्या सर, तसं पण माझं काही पैसे नाही आहे. कोणतं तोंड घेऊन जाऊ मी तिथं? काही ना काही तर पैसे द्यायला लागेल ना मामीला, तब्येत वगैरे खराब आहे तर. तसे पण माझ्याकडे काही पैसे नाही आहे, मी काही जात नाही. जाऊ द्या सर, जाऊ द्या. माझ्यासाठी सर्वोपरी माझं काम आहे, बादमध्ये सर्व. जाऊ द्या, काम सोडून मी काही जात नाही. सॉरी सर तुम्हाला टेन्शन दिल्याबद्दल. जाते मी. नाही बाई, मी एवढं इमोशनल ब्लॅकमेल केलेलं आहे तरी बी काही म्हणूच नाही राहिला. मी चालली तर जाऊ देऊ राहिला. अरे बापा काही तू म्हण. अच्छा सर येते मी. अरे बापा काही तर म्हण, काही तर म्हण. झालं बाई. बाई पूजा तू ॲक्टिंग तुझ्यावरच भारी पडली बाई, तुझ्यावरच भारी पडली तू ॲक्टिंग. सर टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी नाही जात, येतो मग मी. अरे बापा काही तर आवाज दे. पूजा, फसला. हां सर बोला ना, बोला. काय म्हणून राहिले? काही काम आहे का? तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी ऑफिस वर्क पूर्ण सांभाळून घेईन, बरोबर सांभाळीन. तुम्ही टेन्शन नका घेऊ. पूजा इकडे येशील? फसला. काही काम आहे का सर? इकडे म्हटलं ना. हो सर, हो. हां बोला ना सर, बोला. मी काय म्हणत होतो, ठीक आहे, तुला सुट्टी पाहिजे ना, सुट्टी देतो मी तुला. जा तू तुझ्या होमटाऊन जा आणि मामीला भेटू दे. तब्येत खराब आहे म्हणते ना, तर जा तू जा. आणि पूजा पैशाची काळजी नको करू तू बिलकुल, मी तुला पैसे देतो. आणि अजून काही पैसे लागले तर मला मागशील, मी तुला ऑनलाईन पण पैसे देऊन देईन. जा तू एवढी चांगली मुलगी आहे, किती विचार करतो तू, किती विचार करतो. आपल्या कामाला सर्वोपरी समजतो तू, किती विचार करतो दुसऱ्यांच्या बाऱ्यात. ठीक आहे, तू जा, तू टेन्शन नको घेऊ. मी तुला सुट्टी पण देतो, मी तुला पैसे पण देतो, आणि अजून तुला पैसे लागले तर मी देतो तुला. तू टेन्शन नको घेऊ, जा तू जा. नाही सर, नाही पैसे नाही सर, पैसे नका देऊ प्लीज पैसे नका देऊ. सुट्टी दिली तुम्ही ना, बस सुट्टीच बस झाली, पैसे नका देऊ. पाहिन मी, माझ्या आईने माझ्या लग्नासाठी काही ज्वेलरी जमा केली होती, ती ज्वेलरी मी विकून टाकेल आणि त्याच्यातूनच मग मामीला पैसे देऊन देईन. तुम्ही टेन्शन नका घेऊ सर, टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी माझं बघून घेईन. काऊन आईनं केलेली ज्वेलरी काऊन विकशील तू? कारण पैसे नाही ना सर, माझ्याजवळ पैसे नाही आहे. पण मी तुमच्यापासून पैसे नाही घेऊ शकत सर पैसे. सॉरी, मला माफ करून द्या मला. पूजा किती चांगली आहे तू, किती चांगली आहे. पैसे बी नाही घेत म्हणतं, कामासाठी मी जात बी नाही म्हणतं. किती चांगली आहे तू, लय चांगली आहे. नाही तुला घ्यावंच लागेल पैसे. प्लीज नको म्हणू प्लीज. नाही सर, मी नाही घेत पैसे, नाही मी नाही घेत. ठीक आहे, मी ऑनलाईन देतो. मग तुम्हाला ऑनलाईन देसान, मी तुम्हाला रिटर्न करून देईन. पूजा तुला माझी शपथ तुला, जर तू मला एवढंसं पण जर मानत असेल तर पैसे घेशील माझ्याकडून, घेशील. थांब, आताच देतो मी पैसे तुला, थांब आणतो. किती पागल आहे ना खरंच. अशा मूर्ख लोकांची काही कमी नाही आहे म्हटलं. मी किती चालाक आहो ना. इकडे आता हा पैसे दुरायला मला, तिकडे गेले की आदित्य पैसे देईन मला. मी तर माल होऊन जाईल. खरंच खूप हुशार आहे पूजा, तू खूपच हुशार आहे. घे पूजा, हे घे पैसे. अजूक लागले तर मला कॉल करशील. नाही ना सर, कशाला पैसे दूर आले? नाही मी नाही घेऊ शकत पैसे. नाही सर, देऊ नका.
मला नाही हवे पैसे, नाही हवे मला. पूजा घे ना घे. नाही सर, मी कसे पैसे घेऊ शकतो तुमच्यापासून? नाही नाही, मी नाही घेऊ शकत. आता तू नाहीच म्हणून तर आता काय करू शकतो. राहू दे. घेतले. सर आता तुम्ही एवढा आग्रह करू राहिले तर घेऊन घेतो. तसे मी घेतले नसते सर तुमच्यापासून. मी तुम्हाला वापस करून देईन, नक्की वापस करून देईन. अरे अरे आरामात वापस कर. केले तर केले, नाही केले तर नाही केले. तू टेन्शन नको घेऊ. फक्त टेन्शन नको घेऊ. अजूक लागले तर मला ऑनलाईन मागशील, मी तुला देऊन देईन. बरं ठीक आहे सर. बाय द वे किती आहे ते? नाही असं विचारलं, किती आहेत, किती रुपये? सध्याचे 20,000 आहे. होऊन जाईल ना एवढ्या. होणार तर नाही म्हणा, कमीच आहे. पण ठीक आहे, मी भागून घेईन मी. टेन्शन नका घेऊ तुम्ही. अजूक लागले तुम्ही तुला ऑनलाईन करून देईन. सध्या नाही आहे माझ्याकडे, मी जमवून तुला देऊन देईन. ठीक आहे सर. चला येतो मग मी. सर येतो. ठीक आहे. स्वतःची काळजी घे. थंडी वगैरे बी पडत आहे. स्वेटर वगैरे, गरम कपडे वगैरे घेऊन जाशील ना. हो ना सर, हो. किती चिंता करता ना सर तुम्ही माझी, किती चिंता करता. तुम्ही पण तब्येतचं ध्यान द्या. टायमावर जेवण करत जा. तुम्ही जेवण नाही करत बरं टायमावर. रोज तुम्हाला सांगावं लागते की जेवण करून घ्या सर, जेवण करून घ्या. तेव्हा तुम्ही जेवण करता. टायमावर जेवण करून घेत जा बरं. मॅडमने आज पण टिफिन नाही दिला का तुम्हाला? नाही आज पण नाही दिला. ठीक आहे सर, मी आणला ना, आज पण आणला तुमच्यासाठी टिफिन. मी देऊन देते तुम्हाला. तुम्ही जेवण करून घ्या. मी निघते. ठीक आहे. सर खरं सांगू का, माझं तर जायचं बिलकुल मन नाही आहे, बिलकुलच मन नाही आहे. माझ्यानंतर मी गेली तर तुमचं ध्यान कोण देईन तुमचं ध्यान? कोण तुमच्यासाठी टिफिन बनवून आणीन? कोण तुम्हाला आग्रह करून जेवायला घालीन? मला तर तुमचीच फिकर पडली सर, तुमचीच फिकर पडली. मी गेल्यावर जेवण वगैरे व्यवस्थित करत जा, नाही तर तब्येत खराब करून घेसान बरं. खरं पूजा, किती ध्यान देतो तू माझं. तुला किती चिंता आहे माझी, किती चिंता आहे. खरं जिंदगीत कोण कधी माझी एवढी चिंता नाही केली जेवढी तू चिंता करत आहे. खरं खूप चांगली आहे पूजा, तू खूपच चांगली आहे. नाही सर, असं नाही आहे. तुम्ही खूप चांगले आहे सर, खूपच चांगले आहे खरं. पूजा तू जाशील तर माझं कसं होईल पूजा, कसं होईल. लय बोर करू आला आता. लवकर पाहायला पुरते इथून. अच्छा सर, मी येते. स्वतःची काळजी घ्या. हो पूजा हो. खरं खूपच मूर्ख आहे. रडायला पण लागला. मी ॲक्टिंग चांगली करतो वाटते. चांगली ॲक्टिंग करतो मी. अच्छा सर, येते मी. येते. स्वतःची काळजी घ्या. याच्यापासून बी पैसे भेटले, आता आदित्य बी पैसे देईन. माही तर मौज आहे माही. खरं किती चांगली मुलगी आहे ना, खूपच चांगली मुलगी आहे. अशा मुली तर भेटत नाही. नशीबवाल्या लोकांना भेटतात. खूपच चांगली मुलगी आहे खरंच. यू हैव अटेंशन प्लीज़. कृपया ध्यान दीजिए. गाड़ी क्रमांक 9, 7, 8, 10, 5 गाड़ी कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आने वाली है. तो आपकी यात्रा शुभ हो, मंगल हो. धन्यवाद. अजय, कोणती हीच गाडी आहे का रे? नाही हे नाही आहे. हे गेल्यानंतर येणार. टाईम आहे का अजून यायला? हो टाईम आहे. हॅलो. बोल ना मोहिनी. कुठे आहे सुनाई बाई? बस आता पुण्याहून निघूच राहिलो आम्ही. कोण अजय बी आहे का सोबत? हो तो बी आहे सोबत, तो बी येत आहे. का हो, तू तर म्हणे की कालच बसतो म्हणे. तू काल नाही बसली वाटते. मला वाटलं बाई आज पोचता तुम्ही. नाही ना मग कसं काय निघणार? रिझर्वेशन्स नव्हतं भेटू राहिलं ना. रिझर्वेशनच नव्हतं भेटू राहिलं. तत्कालमध्ये बी रिझर्वेशन भेटत नव्हतं. आता हे रिझर्वेशन तर आमचं टायमावर झालं बाई कन्फर्म, म्हणून येऊ राहिलो. रिझर्वेशन जाई म्हटलं ते भेटते का बाई ना? बरं निघा मग निघा. आणि अकोल्याला पोचल्यावर मला फोन लावशील. हो ना बाई, पोचल्यावर फोन लावीन ना. सध्या तर पुणे जंक्शनमध्येच आम्ही. अजून आमची आली ट्रेन बी नाही आली म्हटलं. ट्रेन आली की मग बसून मग येऊ बापा. तो अजय बी येत आहे ना पण? हो त्याला बी घेऊन येऊ राहिली मी. बरं ठीक आहे मग या मग तुम्ही दोघं. हो ठीक आहे, ठेवतो मग फोन. आता येतेच आमची गाडी. हो ठीक आहे. कारण अजय इथंच लागणार आहे का गाडी? नाही आपलीवाली जी सीट नंबर आहे ना ती इथं नाही, तिकडे आहे वाटते, समोर आहे. चल बरं समोर चल. बरं चाल. हो चाल तिकडे चल. मला ज्या गोष्टीचा शौक होता तेच गोष्ट आहे. हो ना हो. आदित्य आणि ह्या अजयची आणि ह्या सिमरनची कोणती ना कोणती खिचडी पकत आहे. हे आदित्यच्या कामासाठीच चालले हे दोघं जण इथून. तिथं जाऊन काही ना काही महाभारत प्लॅनिंग करतील हे लोक. काहीतरी यायचा प्लॅन आहे, माझा प्लॅन फेल करायचा. हे चालले पण यायला नाही माहीत ना. यायला माहीत नाही पूजा काय चीज आहे म्हणून. यायला माहीत नाही. हे जे गेम खेळत आहे ना त्याच्यात मी याच्यापेक्षा 2 कदम शिल्लकच आहो म्हटलं. मला सर्व माहीत असते कोण कसं आहे, कोण काय प्लॅन करून राहिलं. सर्व समजते मला. हे ज्या शाळेत मी शिकत आहे ना त्या शाळेची प्रिन्सिपल आहे म्हटलं मी. मला सर्व माहीत आहे. मला शिकू राहिले हे लोक आणि माझा प्लॅन हे लोक फेल करतील. असं होऊ नाही शकत असं. करा म्हणा तुम्ही जे करायचं आहे तुम्हाला करा. पुरा एडी चोटीचा जोर लावून द्या तुमचा. तुम्हाला माहीत नाही पूजा बी काय चीज आहे म्हणून. खेळा म्हणा तुम्हाला जेवढा गेम खेळायचा आहे, जेवढा गेम तुम्हाला खेळता येते तेवढा खेळा. आखरी असली गेम तुम्ही खेळेन. तुम्ही कच्चे निंबू आहे अजून. कच्चे निंबू आहे म्हणा. मी माहीर खिलाडी आहे या गेमची. मला सर्व माहीत आहे. मला हारवणं एवढं आसान नाही आहे. खिलाफमध्ये चाल चालू राहिल्या ना त्याला असं वाटत आहे की मला काहीच माहीत नाही.
मला सारं माहीत आहे मला, आणि मी ना पुरी प्लॅनिंग पहिलेच करेल आहे. तुम्ही पाहत जा म्हणा समोर समोर काय होते. तुमच्या चालमध्ये कसं मी तुम्हाला फसवतो पहा म्हणा तुम्ही. तुमचा गेम खराब करायला पूजा येत आहे म्हणा, येत आहे. जस्ट वेट अँड वॉच.